नमस्कार. मी प्रज्योती चंद्रकांत हंडोरे, सेक्रेटरी ऑल इंडिया महिला काँग्रेस. पहिली गोष्ट तर मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते, की महिला आरक्षणचं जे बिल आहे, ते 2023 मध्येच पास झालेलं होतं. आमचं काँग्रेसचं एकच मागणं होतं, की 2023ला जर का ते पास झालेलं आहे, तर मग ते तुम्ही 33% आरक्षण लागू करा. तर ते का लागू करत नव्हते ते काय माहिती नाही. त्यावेळेस ते असं म्हणाले, की डिलिमिटेशन करूया, जनगणना करूया, 2029 पर्यंत ते पूर्ण होऊन जाईल आणि मग आपण ते 33% आरक्षण लागू करूयात. पण आमचं असं म्हणणं होतं, की ते दोन्ही पण जे विधायक आहेत ते वेगवेगळे आहेत. महिला आरक्षण वेगळं आहे, डिलिमिटेशन आणि जनगणना वेगळं आहे. त्यांनी सांगितलं होतं 2029 पर्यंत पूर्ण झालं. मग हे 2026 मध्ये झालं का पूर्ण? झालं असेल पूर्ण तर आम्हाला प्रूफ द्या. आणि दुसरी गोष्ट की जे झालं तर मोदी सरकार हे महिलांना किंवा भारताच्या जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतायत. कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की डिलिमिटेशन्स करून देशाच्या सीमा वाढवल्या जाणार. जिथे 543 सीट्स आहेत त्या 870 होणार आणि महिलांना त्याच्यामध्ये आम्ही 33% आरक्षण लागू करणार. पण आम्हाला असं म्हणायचं आहे की तसं न करता तुम्ही आत्ताच का नाही लागू करत? आमचं म्हणणं तेवढंच आहे. जर 543 पासून 870 होणार म्हणजे तुमचे भाजप सरकारचे जे खासदार आहेत, ज्यांच्या सीट्स ऑलरेडी रिझर्व्ह आहेत, त्या तुमच्या लोकांच्या रिझर्व्हच राहणार. मग उपयोगच काय ह्या विधायकाचा, या बिलाचा? म्हणून हे बिल श्री राहुल गांधींच्या आणि संपूर्ण ऑल इंडिया अलायन्सचे जे पार्टी आहेत त्यांचे मीन्स ते रद्द करण्यात आलं. आमचा संदर्भ हेच होता मोर्चाचा. काल मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ट्युलिप मिरांडा आणि बाकीचे आमचे सहकारी आम्ही मोर्चा इतक्या करता काढला की जे बिल आहे 2023 मध्ये पास झालेलं ते तुम्ही लागू करा आणि आत्ताच लागू करा. तुम्हाला ते म्हणजे त्याच्यामध्ये दुसरे विधायक ऍड करायची गरजच नाहीये. आणि जर का तुम्हाला खरंच महिलांची एवढी आपुलकी आहे, इतकी हमदर्दी आहे महिलांबद्दल, तर तुम्ही ते आत्ताच 33% जे आरक्षण आहे ते आत्ताच लागू करा ना. 2029 ची वाट कशाला बघताय तुम्ही? त्याच्यासाठी मुंबई महिला काँग्रेसने मुंबईमध्ये काल मोर्चा काढला होता. आमची प्रमुख मागणी हीच आहे की जे बिल पास झालेलं आहे महिला आरक्षणचं, तर ते आत्ताच लागू करा आणि लगेच लागू करा. आमची हीच मागणी आहे. म्हणजे काय पार्टीचे आक्रमक भूमिका काय असेल? आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही आंदोलनं करू, आम्ही धरणा प्रदर्शन करू, कारण की आमच्या हक्काचं बिल आहे ते आणि आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे. त्याच्यासाठी मी संपूर्ण जनतेला हेच विनंती करेल की जे हे दोन तोंडी सरकार आहे त्याच्या बोलण्यावरती न जाता तुम्ही पण जरा अभ्यास करा. तुम्ही ते विधायक काय आहे, कसं आहे त्याच्याबद्दल स्टडी करा. कारण की काल तुम्ही बघितलं असेल प्रिया मोदीजी 8:30 वाजता येऊन प्रत्येक वेळचं ते रडगाणं करून सांगतात की काँग्रेस इज अँटी नॅशनल. का अँटी नॅशनल आहे? कशासाठी आहे? तुम्ही जेव्हापासून PM झाले आहेत, 12 वर्षापासून 2014 पासून तुम्ही प्राईम मिनिस्टर बनलात, तुम्ही एक तरी प्रेस कॉन्फरन्स घेतली का? तुम्ही जनतेला येऊन जनतेच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत का? मी येऊन अर्धा तास एकटी बोलून जाऊ शकते. मला कोणी प्रश्न विचारणारे नाहीये. त्यामुळे मी आले, मी माझं मुद्दे मांडून गेली. पण तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे का की तुम्ही उद्या किंवा आत्ता लगेच तुम्ही प्रेस कॉन्फरन्स बोलवून तुम्ही रिपोर्टर्सचे जे क्वेश्चन्स आहेत तुमच्याशी मी विचारते की तुम्ही समजा त्यांना सांगितलं की आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे, त्यांच्यामध्ये तेवढी हिंमत आहे का? ते कधी मीडियासमोर आलेच नाही. तुम्ही श्री राहुल गांधीजींना जर का विचारलं, त्यांना तुम्ही सांगितलं की मीडियाला किंवा जनतेला तुमच्याशी संवाद करायचा, ते आनंदाने हसी खुशीने तुमच्या समोर येतील. म्हणूनच उगाच त्यांना जनतेचा राजा नाही म्हणत आहेत. माझा फक्त एवढा प्रश्न आहे भाजपा महिलांना, भाजपा प्रेमी महिलांना, चित्रा वाघ असतील, नवनीत राणा असतील आणि आपल्या महापौर असतील, मुंबईच्या महापौर, ज्यावेळी मणिपूरमध्ये माझ्या बहिणींना, महिला माझ्या, त्यांना ज्यावेळी
वस्त्र करून त्यांची धिंड काढली गेली पूर्ण मणिपूरमध्ये. तेव्हा कुठे होत्या ह्या? ज्यावेळी उन्नावमध्ये, हाथरसमध्ये रेप करून त्यांना मारलं गेलं महिलांना, त्यावेळी कुठे होत्या ह्या? तुम्ही नवनीत राणा टीव्हीवर येऊन तुम्ही रडण्याचं नाटक कराल. ऑफकोर्स तुम्ही कराल, कारण की तुम्ही एक ॲक्ट्रेस आहात. तुम्हाला काय माहिती एका महिलेच्या मनातलं दुःख काय आहे? तुम्ही नाही समजू शकत तुम्ही. त्यावेळी तुम्ही कुठे होता? ज्यावेळी कोलकात्यामध्ये डॉक्टरवरती रेप झाला, निर्भया प्रकरण झालं, पनवेल प्रकरण झालं, 6 महिन्याच्या मुलीवरती रेप केला, त्यावेळी तुमची तोंड कुठे होती? तुम्ही मूग तोंडात घालून गप्प बसला होतात का? ती स्मृती इराणी 400चा गॅस सिलेंडर 450 झाला म्हणून गॅस डोक्यावर घेऊन नाचत होती. आता कुठे गेली? ज्यावेळी माझ्या महिलांना त्रास होता, आता भारतभर एवढे रेप वगैरे वाढत चालले. तुम्ही फाशीचं म्हणजे जे रेप करतात त्यांना लागलीच फाशी द्यायचं बिल का नाही पास करत तुम्ही? म्हणजे तुम्ही महिला आरक्षणच्या आड्यामध्ये तुम्ही बाकीची पण 2 बिलं हे करता, पास करायचं तुम्ही हे करता, नाटक करता. आणि त्याच्यामध्ये पण अजून एक गोष्ट अशी, की 7:30 ते 8:45च्या दरम्यान तुमचं वोटिंग होतं पार्लिमेंटमध्ये 16-17 आणि त्याच्यामध्ये तुमचं पार्लिमेंट स्थगित होऊन जातं, संसद स्थगिती येते संसदवरती आणि 15 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्याकडे रंगीबिरंगी कार्डबोर्ड्सवरती वेगवेगळ्या मेसेजेस वगैरे कसे काय येतात? म्हणजे हे तुमचं प्री प्लॅन होतं. तुमच्यामध्ये जर का एवढी हिंमत असेल, तुमच्यामध्ये जर का तेवढे गट्स असतील, तर तुम्ही आत्ता या ना, तुम्ही आत्ता ते बिल पास करून दाखवा. मी पुन्हा एकदा माझ्या भारताच्या महिलांना रिक्वेस्ट करेल, की जे BJPचे लोकं, त्यांच्या महिला जे प्रोपगंडा करत आहेत, तर तुम्ही प्लीज त्याच्यामध्ये अ, विश्वास नका ठेवू त्याच्यावरती. तुम्ही जे महिला आरक्षण बिल आहे 2023 मध्ये पास झालं होतं, त्याच्यावरती तुम्ही अभ्यास करा आणि जे डिलिमिटेशन आणि जे जनगणना आहे, हे दोन्ही वेगवेगळी बिलं आहेत. तुम्ही हे समजून घ्या आणि आमच्यापेक्षा काँग्रेस पक्षापेक्षा राहुल गांधीजी, खरगेजी, सोनिया गांधीजी, प्रियंका गांधीजी, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबाजी, आमच्यापेक्षा आमच्या महिलांचे दुःख BJP पार्टी समजून घेऊ शकत नाही. कारण की जो माणूस स्वतःच्या बायकोला घरामध्ये स्थान देऊ शकत नाही, तो दुसऱ्यांच्या महिलांचे दुःख काय समजू शकतात? धन्यवाद.